आपण मात्र आता सामन्याकडे वळणार आहोत। चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आप सभी का स्वागत करता हूं। पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज मनीष मोगल टीम के कैप्टन, जबकि मृणाल वर्सोलकर स्ट्राइकिंग एंड पर प्रदीप स्पोर्ट्स साखर के कैप्टन, यानी कैप्टन टू कैप्टन बेस्ट वर्सेस बेस्ट ये मुकाबला हमें देखने को मिलेगा। नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है ऋषिकेश जावरे। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा। बैकवर्ड स्क्वायर लेग, उसी के साथ शॉर्ट पॉइंट, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट मिड विकेट और मिड ऑन, उसी के साथ वाइडिश लॉन्ग ऑफ 30 गज के दायरे के बाहर और डीप मिड विकेट में एक फील्डर तैनात है। पहला ओवर बाएं हाथ से ओवर द विकेट मृणाल वर्सोलकर के लिए। मृणाल वर्सोलकर स्ट्राइकिंग एंड पर तैयार होते हुए। ओहो, पहली गेंद और पहली ही गेंद पर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए, थोड़ा सा मिस टाइम कर गए। गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी, तकरीबन स्टीकर पर लगी और गेंद हवा में थी। शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे। एक आसान सा कैच, सॉफ्ट डिसमिसल। मृणाल वर्सोलकर पहली ही गेंद पर मैदान से बाहर। लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच के मैन ऑफ द मैच, पहली ही गेंद पर जीरो का चश्मा पहनकर मैदान से बाहर। उनके खेमे में हम देख सकते हैं सन्नाटा भरा वातावरण। यही होता है दोस्तों क्रिकेट का खेल। ये बहुत ही अद्भुत खेल है, अप्रतिम खेल है क्योंकि इस खेल में, जैसे संदीप अक्सर कहते हैं कि राजा का रंग और रंग का राजा बनने में वक्त नहीं लगता, और मैं अक्सर कहता हूं कि वक्त बदलने में वक्त नहीं लगता। और यहाँ पे हमें यही नजर आया। पहली ही गेंद पर एक धुआंधार बल्लेबाज को, जिस बल्लेबाज ने लास्ट मैच में वन हैंडेडली वो मैच अपनी तरफ झुकाया नहीं तो जिताया। मृणाल वर्सोलकर आउट होने के बाद नए बल्लेबाज पारस नाकवा, जो कि अग्राव से बिलोंग करते हैं, मगर यंगस्टर खिलाड़ी है, उम्र से बहुत कम, मगर इस खिलाड़ी में वो क्षमता जरूर है। इस खिलाड़ी को मैंने नाहवा के मैदान पर खेलते हुए देखा है। कमाल की गेंदबाजी, शानदार बल्लेबाजी करते हुए उन्होंने मैन ऑफ द सीरीज का खिताब अपने नाम किया है, और इसी वजह से आज सही मायनों में इम्तिहान होगा पारस नाकवा का, क्योंकि ये बड़ा टूर्नामेंट है। बिग टूर्नामेंट में यहाँ पे अच्छी बल्लेबाजी अगर करेंगे तो आपकी चर्चा सिर्फ अग्राव में नहीं, पूरे अलीबाग शहर में नहीं, रायगढ़ जिले में होगी। जी हाँ, इस मर्तबा लॉफ किया है, कवर के ऊपर से शॉर्ट कवर खाली था, डीप कवर से फील्डर उस गेंद तक पहुंचे, तब तक एक रन लेने का यहाँ पे मौका था। ये पहला रन स्कोर कार्ड पर लगता हुआ पारस ने अपना अकाउंट ओपन किया, उसी के साथ अपनी टीम का भी खाता खोला है और अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया। साथी बल्लेबाज ऋषिकेश जावरे को भी सारी जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़नी होगी, और जिम्मेदारी का एहसास जरूर है, मगर जिम्मेदारी की पारी भी यहाँ पे खेलनी होगी। मनीष मोगल सफल गेंदबाज, पहली गेंद पर कैप्टन को चलता करने के बाद यहाँ पे आत्मविश्वास तो उनका जरूर बढ़ चुका है। आहा, ये देखिए फिर से एक बार परफ्यूम डिलीवरी, थोड़ी सी हार्ड लेंथ हम कह सकते हैं, वहां से गेंद टप्पा खाने के बाद जिस तरह से उछल रही है, उस गेंद को भापना, उस गेंद के ऊपर शॉट लगाना इतना आसान नहीं है। लास्ट मैच में भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी इस गेंदबाज ने, और मैन ऑफ द मैच के हकदार रहे। अपने नाम 3 विकेट किए थे, इस मैच में भी 1 विकेट हासिल किया है, यानी उनके नाम पर अब तक 4 विकेट आ चुके हैं। जी हां, मगर इस मर्तबा बैकफुट पर गए, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और बैकफुट पंच लगाकर गेंद को खेल दिया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर। मराठी में अक्सर कहा जाता है कि आमच्या पट्ट्यात आला की कार्यक्रम नक्की करतो, उस तरह से यहां पे ये शॉट देखने को मिला। कमाल का शॉट था, ताकत से लबालब भरा हुआ, परफेक्ट टाइमिंग हमें देखने को मिला। ऋषिकेश जावरे के बल्ले से यह पहला छक्का, ऋषिकेश ने इस छक्के के सहायता से अपना अकाउंट ओपन किया है और इरादे स्पष्ट किए हैं कि मैं क्या कर सकता हूं, और मैं क्या करने के लिए जाना जाता हूं, और मैं क्या करना चाहता हूं। अब यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव उन्होंने ट्रांसफर कर चुके हैं
मनीष मोगल के ऊपर। देखिए गेंद शायद गुम हो चुकी है, गुमशुदा गेंद जब तक आती है तब तक नई गेंद से यहाँ पे काम चलाना होगा। बहुत ही आत्मविश्वास से लबालब भरे हुए ऋषिकेश। एक ऋषि आप सभी को याद होगा अर्थात मुंबई गोरेगांव से बिलोंग करने वाला, जिन्होंने पूरे भारतवर्ष में अपने नाम का परचम लहराया, ऋषिकेश वैद्य, उसी नाम से बिलोंग करने वाला ऋषिकेश। जी हाँ, इसमें तबा ऑन द राइट खेला उसे शॉर्ट स्क्वायर लेग में, बहुत ही बढ़िया फील्डिंग, मगर यहाँ पे रन लेने की जल्दबाजी कर गए। पारस बिल्कुल तैयार नहीं थे। दोनों भी खिलाड़ियों में अनबन देखने को मिली। पारस नाखवा को मैदान छोड़ना पड़ेगा। OUT आउट। पारस नाखवा रन आउट होकर मैदान से बाहर, बहुत ही निराश, बहुत ही नाराज मन से मैदान से बाहर जाते हुए। ये दूसरा झटका लग चुका है 7 की योग पर। देखिए बहुत ही बढ़िया फील्डिंग हमें देखने को मिली। आपके स्क्रीन पर आपने देखा होगा बाईं और उन्होंने गोता लगाया, डाइव लगाकर उस गेंद को रोका, और जैसे ही वो गेंद वहां पे रुकी, देखिए किस तरह से उसी एक्शन में उन्होंने थ्रो भी, परफेक्ट थ्रो था विकी के हाथों में। विकी ने बिल्कुल वक्त जाया किए बिना वो बिखेर, और यहाँ पे पारस को जाना पड़ा। पारस आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं प्रसाद राउत। पिजारी से बिलोंग करने वाले प्रसाद राउत स्ट्राइकिंग एंड पर नए बल्लेबाज। इसी ओवर में 2 विकेट, एक रनआउट के रूप में और एक कैच के रूप में। जी हाँ, बैकफुट पर फिर से एक बार जोरदार पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर फिर से एक बार वही नजारा, गेंद सिरे पे लगी, मगर शॉट मिड विकेट में जब तक गेंद को करते तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका था। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहिल्या षटका अखेर 2 गडी बाद 8 धावा धावफलकावर झाल्यात। मनीष मोकलचा अप्रतिम षटक आत्तापर्यंत आपण पाहिलंय। मृणाल वर्सोलकर बाद झालाय आणि मृणाल वर्सोलकर बाद झाल्यानंतर ऋषी झावरेनं मारलेला एक षटकार देखील आपण पाहिलाय। प्रत्येक षटकाराला अजयजी पवार यांच्या माध्यमातून, नाही माफ करा, प्रत्येक षटकाराला जर पाहिलं तर निलेजी चौलकर यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि दत्ता नाखवा यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 500 रुपये, असं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। आणि असं असताना ऋषी झावरेच्या खात्यामध्ये ते 1000 रुपये जमा देखील झालेत। पहिलं षटक 8 धावा 2 गडी बाद अशी परिस्थिती असताना दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज परेश झडे आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे जर पाहिलं तर SP सुपर प्लेयर्स अंबेपूर संघ आहे, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ आहे। आणि असं असताना निश्चित रूपानं प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाकडून खेळताना आता ऋषिकेश झावरेचा खेळ कशा प्रकारे होणार, या संघाकडून खेळताना आता प्रसाद राऊतचा खेळ कशा प्रकारे होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। परेश झडे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन सज्ज होईल, तो म्हणजेच प्रसाद राऊतसाठी पहिला चेंडू या ठिकाणी परेश झडेच्या माध्यमातून पाहायला मिळेल। अगदी जर पाहिलं तर मध्यरात्र उलटून गेली, काही तासांमध्ये पहाट देखील होईल। आणि असं असताना पब्लिक मात्र अजूनपर्यंत थांबलेला आहे। आणि का थांबलंय तर खऱ्या अर्थानं हा खेळ पाहायला थांबलेला आहे। परेश झडे पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बिहाइंड विकेट गेलाय। चेंडूला जर पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये पाठवलंय आणि या चेंडूवर ही 1 धाव आली। एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 2 बाद 9 धावा धावसंख्येमध्ये स्कोर बोर्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चित रूपानं जर पाहिलं तर एकीकडे SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघ आहे, दोनही संघ विनर आहेत, कारण दोनही संघांमध्ये चांगली खेळी मागच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी केलेली आहे। आणि असं असताना दोन्ही संघांकडे मोमेंटम आहे, परंतु इथे जर विचार केला तर काही प्रमाणात मोमेंटम जे आहे ते अंबेपूर संघाकडे का, मागच्या सामन्यामध्ये चेस करताना जिंकलं होतं आणि त्याच वेळी जर पाहिलं तर समोरच्या संघानं देखील चेस करतानाच जिंकलं होतं, परंतु इथे मात्र आता साखर संघाला डिफेंड करायचा आहे। आणि असं असताना टार्गेट सेट करण्याच्या नादामध्ये आणखी एक विकेट जातोय, तो म्हणजेच
प्रदीप स्पोर्ट साखर संघाचा. इथे मात्र फलंदाज प्रसाद राऊत देखील बाद होऊन तंबूत परततोय, कारण इथे जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका मिसटाईम झाला, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही आणि मग चेंडू अगदी जर पाहिलं तर क्रीजच्या जवळच राहिला. तिथे झेलखाली मनीष आला, मनीषनं अप्रतिम झेल टिपली आणि फलंदाज प्रसाद राऊत देखील बाद होऊन तंबूत परतलाय. म्हणजे कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलंय. इथे मात्र प्रत्येक चेंडूवर काही ना काहीतरी इव्हेंटफुल घडतंय आणि ते घडवतंय कोण, तर एकीकडे गोलंदाज घडवतायत. ऋषीसारखा बॅटर जर स्ट्राईकवर असेल तर तो एखादा षटकार मारून दाखवतोय की मी देखील अजून या सामन्यामध्ये स्थिर आहे, स्थिरावलेलो आहे. आता मात्र मंथन डाकी मैदानावर आलाय. मंथन डाकीला थोडं मागं ठेवलंय, 5व्या क्रमांकावर फलंदाजीला आणलंय, कारण ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून मंथन डाकी मैदानावर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मंथन डाकी कशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करणार, कारण गोलंदाजीमध्ये मंथन डाकी नेहमी प्रभावी ठरलेला आपल्याला दिसलाय, पण फलंदाजीमध्ये मंथन डाकी ती फलंदाजी कायम ठेवणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्क्रीनवर आपण पाहू शकता अजूनही प्रेक्षक वर्ग जो आहे तो प्रेक्षक वर्ग एवढ्या थंडीमध्ये थांबलाय, कारण त्यांना देखील क्रिकेटची आवड आहे. इथे मात्र हो लिडिंग एज लागली होती, झेल घेण्याची संधी होती, पंचांचा इशारा. 1 धाव आले, डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. काही लोक जर पाहिलं तर गव्हर्नमेंट जॉबला असतील, काही लोक जर पाहिलं तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब करत असतील आणि काहींचा विकेंड 2 दिवसांचा असतो, म्हणजे शनिवार रविवार त्यांना सुट्टी असते, ते देखील आज इथे थांबलेले पाहायला मिळतात. उद्या फायनल डे पण आहे आणि शनिवारची रात्र पण आहे, म्हणजे रविवारी सगळ्यांना जर पाहिलं तर ऑलमोस्ट सगळ्यांना सुट्टी असते आणि मग असं असताना निश्चित रूपानं रविवारचा दिवस येणार म्हणून जर पाहिलं तर उद्या गर्दी पाहायला मिळेल. पण इथे नाखवा ब्रदर्स किंवा जर पाहिलं तर प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ हा संघ क्वालिफाय झाला तर मग जे रिसॉर्टवाले असतात किंवा जे जर पाहिलं तर पर्यटन व्यवसायामध्ये असतात त्यांचा शनिवार रविवार म्हणजे जर पाहिलं तर व्यवसायाचा दिवस असतो आणि अशा वेळी निश्चित रूपानं त्यांची गर्दी थोडीशी इथे कमी पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावर 10 धावा आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यात पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळी मात्र स्लॉग स्वीप केलाय, अप्रतिम फटका, मंथन डाकीचा झेल सुटला होता आणि त्याच्यानंतर मंथन डाकी या ठिकाणी पाहायला मिळालंय. अप्रतिम फटका या ठिकाणी मंथनच्या बॅटमधून आलाय. निश्चितच स्लॉग स्वीप केला होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूला मात्र सीमा पार पाठवलंय. षटकारांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऋषीच्या बॅटमधून 1 आलाय, मंथनच्या बॅटमधून 1 आलाय. 16 धावा धावफलकावर. अगदी डेप्थ ऑफ द क्रीजचा वापर करून या ठिकाणी चेंडूला मिडविकेटच्या वरून सीमा पार पाठवलंय मंथन डाकीनं. परेश झडे अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पुन्हा एकदा मंथन डाकी ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळी मात्र थोडा जास्त शॉर्ट पिच चेंडू टाकला, थोडा आधी मंथन फिरला आणि त्याच्यामुळे जर पाहिलं तर चेंडू बॅटच्या पट्ट्यात जिथे यावा आणि जर पाहिलं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला सीमापार पाठवावा हा विचार करत असताना चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये गेलाय आणि या चेंडूवर मात्र आणखी 1 धाव आली आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 17 धावा आल्यात. म्हणजे 2 षटकं संपली. 2 षटकांच्या अखेरीस SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाच्या 3 बाद 17 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा माफ करा, प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या 3 बाद 17 धावा धावफलकावर आहेत. दुसरीकडे गोलंदाजी करत असताना SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाची जर खेळी पाहिली तर पहिलं षटक घेऊन मनीष मोकल आला. मनीष मोकल स्वतः कर्णधार आहे. मागच्या सामन्यामध्ये मनीष मोकलनं मॅन ऑफ द मॅच देखील घेतलेली आहे आणि कर्णधार जेव्हा मॅन ऑफ द मॅच घेतो तेव्हा ओनरला देखील जर पाहिलं तर कुठंतरी एक आत्मविश्वास किंवा एक कुठंतरी समाधान असतं की बाबा माझी निवड चुकलेली नाही आहे आणि असं असताना निश्चित रूपानं तो खेळ मनीष मोकलनं करून दाखवलाय. मागच्या सामन्यात पिंट्यानं केला होता. त्याच्या आधी जर पाहिलं तर आपण बघितलं तर निश्चित रूपानं मृणाल वर्सोलकरकडून देखील तो खेळ पाहिला. त्याने देखील एक 50 लगावली. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमधली 2ऱ्या सीझनमध्ये, म्हणजे पहिल्या सीझनमध्ये आली नव्हती, 2ऱ्या सीझनमध्ये आली आणि संपूर्ण अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमधली पहिली 50 ही मृणाल वर्सोलकरच्या नावावर लागली. इथे मात्र आता मनीष मोकल पुन्हा एकदा वैयक्तिक 2रं आणि सांघिक 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फलंदाज ऋषी झावरे आहे आणि ऋषी झावरेचा फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये काही एक्झिक्यूट होऊ शकला नाही. ऋषी झावरेचा फटका मात्र लॉंग ऑफला अडवला गेला. ऋषी झावरे मात्र या ठिकाणी लॉंग ऑफला टिपला गेला आणि आणखी 1 विकेट या ठिकाणी प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा डाऊन होताना आपण पाहतोय. मनीष मोकलवर जर पाहिलं तर आक्रमण करण्याची आत्ता गरज होती का, कारण एका बाजूने तुमचे विकेट्स पडतायत आणि ऋषी झावरेचा स्वाभाविक खेळ जर पाहिला तर आक्रमक आहे, परंतु
डोक्यानं सामना कसा हाताळावा किंवा जर पाहिलं तर अलगद कसा सामना पुढं सरकावा हे ऋषीला चांगलं जमतं. पण असं असताना इथेही घाई केली आणि मग इथे स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस केला आहे ऋषी झावरेनं. कारण इथे मात्र मनीषला सांभाळून सन्मानपूर्वक खेळणं गरजेचं होतं. एखादा चौकार षटकार 5 चेंडूंमध्ये नक्की आला असता, 10 धावा कशाही मिळाल्या असत्या, परंतु असं असताना मनीषवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मात्र ऋषी झावरे बाद झालाय. नवीन फलंदाज राजेश सारंग, अलिबाग कोळीवाड्यातून बिलॉंग करतो राजेश सारंग. कशा प्रकारची खेळी आता राजेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. कारण मनीष मोकल ज्या प्रकारे एखाद्या कॅप्टननं खेळ करावा, ज्या प्रकारे कॅप्टन्सी करावी आणि संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन स्वतः देखील त्या प्रकारची गोलंदाजी, एक आदर्श कॅप्टन कसा असावा हे सांगणारा खेळ करतो. इथे देखील चेंडू लिडिंग एज घेऊन जातोय 38 सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेटला उभा होता, पण मागे 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 जात त्यांनी मात्र ही देखील अप्रतिम झेल टिपली आणि राजेश सारंग आला काय आणि राजेश सारंग गेला काय, अशा प्रकारचा खेळ इथे पाहायला मिळाला. म्हणजे या चेंडूवर देखील फलंदाज राजेश सारंगचा विकेट मिळवल्यात मनीष मोकलला यश आलंय. मनीष मोकल बॅक टू बॅक 2 गडी बाद करतोय, ऑन हॅट्रिक आहे आणि असं असताना अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज रोनित नाकवा, साखर गावाला बिलॉंग करतो. जर पाहिलं तर अक्षी आणि साखर अप्रतिम गावं आहेत, समुद्रकिनारी वसलेली गावं आहेत. साखर हा कोळीवाडा आहे, नावामध्ये साखर आहे आणि साखरेसारखी गोड माणसं आहेत. परंतु आज मात्र इथे मनीष मोकलची गोलंदाजी काय गोड लागत नाही आहे साखर गावाला किंवा साखर संघाला. ऑन हॅट्रिक आहे मनीष मोकल, 17 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात, 5 गडी बाद 17 धावा अशी परिस्थिती सध्या तरी जर पाहिलं तर प्रदीप स्पोर्ट साखर संघाची आहे. आणि आता मात्र रोनित नाकवा लोकल बॉय या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करणार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हो अप्रतिम चेंडू, गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता, निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलक स्थिरावलं, ते म्हणजेच 17 धावांवर. ऋषी झावरेला आता मात्र आत्मपरीक्षण करावं लागेल की तिथे मनीषवर आक्रमण करणं गरजेचं होतं का. कारण तू जर टिकला असतास तर समोर मंथन डाकी देखील होता आणि मंथन डाकी आणि ऋषी झावरे ही जोडी जर 4 षटकं खेळून गेली असती तर या धावसंख्येला कुठेही पोहोचवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. पुढचा चेंडू मनीष मोकल, यावेळी चांगला फटका, फ्लॅट बॅटेड फटका आलाय लॉंग ऑन रिजनला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल, चेंडू अडवेल, चेंडू फेकेल, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर अलगद 1 धाव वाढून भरपूर वेळानंतर 18 या धावसंख्येवर धावफलक एका धावेने पुढे सरकेल. म्हणजे बघा ना कशा प्रकारची गोलंदाजी मनीष मोकल करतोय, अगदी अप्रतिम गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनीष मोकल सज्ज होईल, सामना करेल मंथन डाकी. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. कारण नॉर्मली आपण पाहिलं तर हाशिवरे गावासाठी दोन्ही खेळाडू बिलॉंग करतात आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा बघतो तेव्हा हे दोनही खेळाडू एका संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतात. मग 2 वर्षापूर्वी दर्णे गुरुजी रेवदंड्यात होते, मैदान होतं आणि सलग रेवदंड्याच्या मैदानावर दर आठवड्याला 4 संघ जिंकायचे, परंतु 4 मधला पहिल्या नंबरचा संघ एकच असायचा, तो म्हणजे फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे आणि त्या संघामध्ये खेळणारे हे दोन्ही खेळाडू आहेत. यावेळी मात्र चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन जातोय, झेलखाली यष्टीरक्षक स्वतः येतोय आणि फलंदाज रोनित नाखवा देखील बाद होऊन तंबूत परततोय. मनीष मोकल आपल्या षटकातील अंतिम चेंडू फेकत असताना अंतिम चेंडूवर आणखी एक विकेट मिळवतोय आणि इथे मात्र 4+4 म्हणजे मागच्या सामन्यामध्ये देखील दर्णे गुरुजी 4 विकेट घेतले होते मनीषनं, या सामन्यामध्ये देखील 4 विकेट मिळवतोय आणि जर पाहिलं तर 10 धावा, म्हणजे मागच्या सामन्यात देखील हेच समीकरण होतं का, 2 षटकं 10 धावा आणि 4 गडी बाद. म्हणजे बघा ना किती बॅलन्स असावा एखाद्याच्या
लाईफमध्ये एखाद्याच्या इनिंगमध्ये. इथे मात्र जरा टीम मिटिंग जास्त घ्यायची नाही, जरा लगेच पसरायचं आहे मनीष मोकल. पण एखाद्याचा बॅलन्स असतो ना, तो बॅलन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे आपण बघतो वीरेंद्र सेहवागला बघतो की त्याची वन डे क्रिकेटमध्ये हायेस्ट स्कोर 219 होता, टेस्ट क्रिकेटमध्ये हायेस्ट स्कोर 319 होता, IPLमध्ये हायेस्ट स्कोर 119 होता. म्हणजे तिथे बघा तो योगायोग म्हणा किंवा तो बॅलन्स म्हणा, त्या प्रकारचा बॅलन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं इथे जर पाहिलं तर 4 षटकं मनीष मोकलनं फेकली, 2 स्पेल फेकले आणि दोनही स्पेलमध्ये जर पाहिलं दोनही सामन्यांमध्ये 2-2 षटकांचा खेळ केला, 10-10 धावा खर्च केल्या आणि 4-4 गडी बाद केले. म्हणजे उद्या जेव्हा आपण बेस्ट बॉलर काढू त्यावेळी मनीष मोकलचा देखील इथे कन्सिडर केला जाईल, विचार केला जाईल. आणि असं असताना निश्चित रूपानं 3 षटकं संपली, 3 षटकांच्या अखेरीस 6 बाद 19 धावा धावफलकावर. सूरज गुंडा असेल, रोशन तांबडकर असेल, संकल्प म्हात्रे असेल आणि सिद्धेश दिवेकर असेल, दिवकर असेल, हे जे खेळाडू आहेत ते येणं अजून बाकी आहे. परंतु असं असताना मनीष मोकलनं ज्या प्रकारची गोलंदाजी आत्तापर्यंत केली ती गोलंदाजी मात्र अप्रतिम आहे. गोलंदाजी मार्कवर आता मात्र 4थं षटक घेऊन आलेला गोलंदाज हितेश आलाय. पहिला चेंडू मंथन डाकी समोर. मंथन डाकीकडे क्षमता आहे, पण इथे मात्र समोरून जर पाहिलं तर समोरून खेळाडूंची साथ मिळत नाही आहे आणि त्यामुळे निश्चित रूपानं हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र खोलून काढलाय चेंडूला, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव धावून पूर्ण केली आणि 1 धावेच्या साहाय्यानं धावफलकावर 20 धावा लगावल्या गेल्यात. 20 धावा धावफलकावर आहेत. शैलेश पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेश पाटील मॅन फ्रॉम आग्रा. या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर चेंडू हवेत गेलाय आणि शैलेश पाटील देखील बाद झालाय. निश्चित रूपानं शैलेश पाटीलनं यापूर्वी अशा परिस्थितींमधून सामने बाहेर काढलेले आहेत, पण आज मात्र शैलेश पाटीलला देखील इथे जर पाहिलं तर तंबूत परतावं लागेल. चांगली खेळी अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालंय, ते म्हणजेच SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाच्या माध्यमातून. आता कोणता खेळाडू मैदानावर येणार हा विचार आहे. नवीन फलंदाज प्रज्वल डाकी. हां यस सार्थक सर पाटील मेटपाडा गावाला बिलॉंग करतो. पण असं असताना दर्णे गुरुजी मला एक प्रश्न पडतोय की मी चुकीचा नसेन तर मृणाल वर्सोलकरच्या संघामध्ये रोशन तांबडकर आहे, प्लेइंग 11मध्ये आहे का? असेल, नाही आहे का प्लेइंग 11मध्ये? जर प्लेइंग 11मध्ये असेल तर रोशन तांबडकरला किंवा सिद्धेश दिवकरला मागं का ठेवलाय? कारण या दोघांचा खेळ मला पर्सनली माहिती आहे. रोशन तांबडकरनं नक्कीच प्लेइंग 11मध्ये नाही आहे, त्याच्यामुळं त्याला पाठवलेला नाही आहे. नाहीतर रोशन तांबडकर नॉर्मली नॅचरली ओपनिंग बॅट्समन आहे आणि तो हक्कानं सांगतो की जिथे खेळायला जाईल तिथे 1 ते 2 षटकार त्याचे कायम असतात. आणि असं असताना इथे मात्र जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी आत्तापर्यंत झाले. बायच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात येईल. धावसंख्येत 1 वाढ होईल, धावसंख्या होईल ती म्हणजेच 21 धावा. हितेशच्या गोलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं तर हितेशनं देखील काय अप्रतिम गोलंदाजी केले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हितेश सज्ज. यावेळी मात्र हा देखील अप्रतिम चेंडू. कोणत्याही प्रकारे फलंदाजांना हवी होऊन दिलं जात नाहीये, कोणत्याही प्रकारे फलंदाजांना बॅट काढून दिली जात नाहीये. जिथे मृणालला पहिल्या चेंडूवर रोखलं ना तिथेच कुठंतरी जर पाहिलं तर एक संदेश दिला होता SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाने की आमचा संघ जर आहे तो संघ इथे निश्चित रूपानं या सामन्यामध्ये डॉमिनेट करायला आलाय आणि त्या प्रकारचं डॉमिनेशन दिलेलं आहे. अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं पंचांकडे यावेळी मात्र दाद मागितली जाईल. पंच आमच्याकडे वळलेत. पंचांनी या ठिकाणी स्वैर चेंडू घोषित केलाय, वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे की नक्की हा वाईड चेंडू आहे का. म्हणजे रिव्ह्यू म्हटलं की काय येतं की पंच आपला निर्णय देऊन मोकळा होतात आणि मग त्याच्यावर ज्यांना तो निर्णय पटला नाही ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आणि असं असताना निश्चित रूपानं टेक्नॉलॉजी किती पुढं गेले. म्हणजे संदीप सर तुम्ही जेवढी वर्ष क्रिकेट खेळताय किंवा यासिन सर जेवढी वर्ष क्रिकेट खेळतायत
त्यांना माहिती असेल की त्यांच्या कालखंडामध्ये किंवा ते जेव्हा क्रिकेट खेळायचे तेव्हा कोणत्याही प्रकारे यूट्यूब लाईव्ह नव्हतं आणि मग असं असताना येस इट इज वाईड बॉल आहे, कोणत्याही प्रकारचं यूट्यूब लाईव्ह नसल्यामुळं पंचांवर पूर्णपणे जबाबदारी दिलेली असायची आणि पंच तेव्हा चुकत नव्हते. पंच आत्ताही चुकत नाहीत, पंच तेव्हाही चुकत नव्हते, पंच आत्ताही चुकत नाहीत. फक्त आत्ता जर टेक्नॉलॉजी आली असेल तर मग आपल्याला जे वाटतं ते आपण नक्कीच पंचांच्या रिव्ह्यूला किंवा पंचांच्या डिसिजनला आपण अपील करू शकतो. वाईड चेंडू आहे, 23 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र मंथन डाकीचा अप्रतिम फटका आलाय चेंडूला. यावेळी लॉंग ऑफच्या वरून पाठवून दिलंय. 6 धावांसाठी सीमा रेषा पार. अप्रतिम असा षटकार मंथन डाकीच्या बॅटमधून आलाय. यस ओव्हर स्टेप साठी रिव्ह्यू घेतलाय. अंपायर्स रिव्ह्यू आहे. षटकार तर आलाय, परंतु एकीकडे षटकार आला असताना दुसरीकडे हा चेंडू जो आहे तो चेंडू आता लीगल असणार का, लाईन कट झालेली आहे का किंवा लाईनच्या पुढं पाय आहे का, आणि तसा असेल तर तो नो चेंडू घोषित करण्यात येईल. आणि असं असताना निश्चित रूपानं या ठिकाणी आता मात्र हितेश पाटील जो पहिल्या 5 चेंडूंवर अप्रतिम दिसत होता तो मात्र कुठेतरी जर पाहिलं तर या 2 चेंडूंवर थोडासा बॅकफुटवर आलाय. मंथन डाकी आणि सार्थक सर पाटील ही जोडी मैदानावर पाहायला मिळतोय. एकीकडे हाशिवरेचा खेळाडू आहे, दुसरीकडे मेठपाड्याचा खेळाडू आहे आणि समोर असलेला संघ प्रदीप स्पोर्ट साखर संघ आहे. म्हणजे सार्थककडे देखील चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे, परंतु जो प्रेशर आहे आणि तो प्रेशर आत्तापर्यंत साखर संघावर आलाय त्या प्रेशरच्या माऱ्यामध्ये सार्थक देखील ऑन प्रेशर असेल आणि गोलंदाज जे आहेत ते गोलंदाज थोडेसे जर पाहिलं तर कॉन्फिडंट असतील आणि त्याच्यामुळे सार्थकची बॅट निघत नाही आहे. परंतु मंथन डाकी या परिस्थितीमधून संघाला जर पाहिलं तर बऱ्यापैकी रिकवर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. हा चेंडू जर लीगल असेल तर अंतिम षटकामध्ये सार्थक जो आहे तो सार्थक आपल्याला ऑन स्ट्राईक दिसेल आणि मग तिथे सार्थक काय करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंचांनी इथे जर पाहिलं तर थर्ड अंपायरकडे हा निर्णय दिलाय की तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर आपण नक्कीच करणार आहोत. अंतिम षटक घेऊन कोण येणार याच्यामध्ये विचारविनिमय सुरू असेल, कारण मागच्या सामन्यामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या प्रमोद पाटीलनं. खरं तर प्रमोद पाटील मी म्हणायला नको आहे, कारण एवढा लेजेंडरी खेळाडू आहे की आमचं जेवढं वय असेल तेवढ्या वर्ष त्यांचा क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्यामुळे निश्चित रूपानं अरेतुरे करण्यापेक्षा प्रमोद पाटील यांना आहोजाव केलं तर तो एखाद्या जर पाहिलं तर मोठ्या खेळाडूचा सन्मान देखील असेल. आणि असा खेळाडू आपल्या संघामध्ये आहे तर नक्कीच अंतिम षटक घेऊन प्रमोद पाटील हे येणार की मनीष मोकल दुसरं कोणावर जबाबदारी देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे ना. इथे मात्र तिसरे पंच आपला पुरेपूर वेळ घेऊन या ठिकाणी निर्णय देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या माध्यमातून चर्चा केली जाते. येस इट इज फेअर डिलिव्हरी आहे, पंचांचा इशारा आलाय. नक्कीच आपण पंचांनी एकमेकांशी कम्युनिकेशन केलं आणि इथे फेअर डिलिव्हरी असल्याचं कळवलं. या चेंडूवर षटकार आला, षटकाराच्या साहाय्यानं धावफलकावर 29 धावा आल्या आणि 29 धावांचं जर पाहिलं तर विश्लेषण आत्तापर्यंत या 29 धावांमध्ये मंथन डाकीच्या माध्यमातून 16 धावा आल्यात. 4 षटकं संपली, 29 धावा धावफलकावर, 7 गडी बाद झालेत. सार्थक सर पाटील आता मात्र मैदानावर आहे. नक्कीच कर्णधारानं विश्वास ठेवून त्याला आता मंथनच्या जोडीला पाठवलंय आणि तुझ्या बॅटिंगचं कॅलिबर, तुझ्या बॅटिंगचं पोटेन्शियल, तुझ्या बॅटिंगची क्षमता, तुझ्या बॅटिंगचा क्लास, तुझी ताकद, तुझी मेहनत आणि जर पाहिलं तर तुझं टायमिंग काय आहे हे सांगितलंय या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी बघा हरेश सावंत मिस्टर घारू यांना भरपूर जर पाहिलं तर कॉन्फिडंट आहे की हा खेळाडू खेळणार. आणि असते ना एखाद्या खेळाडूची पारख आपल्याला जर पाहिलं तर आधीच झालेली असते. आणि असं असताना इथे मात्र प्रज्वल डाकी मैदानावर आलाय आणि मग प्रज्वल डाकी समोर गोलंदाजी जर प्रज्वल डाकी करत असेल तर सार्थक सर पाटील त्याच्यावर आक्रमण करणार का. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू. इथे मात्र डिक्लेअर स्वरूपात धाव येते, पण यष्टीरक्षकानं मात्र इथे कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केलेला दिसत नाही आहे. निर्धाव चेंडू येऊ शकला असता, पण नक्की जर पाहिलं तर यष्टीरक्षकाने हात मागे घेतले. त्याच्यानंतर या चेंडूवर 1 धाव आली.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रज्वल डाकी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो म्हणजे सार्थक साठी पुढचा चेंडू. यावेळी मात्र चांगला फटका आलाय. नक्कीच 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 अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एकच धाव घेतलेली पाहायला मिळते इथे, कारण मंथन डाकीला माहिती आहे की अंतिमचे 4 चेंडू मी खेळणं गरजेचं आहे. 31 धावा धावफलकावर आहेत. या 4 मधले 2 जरी मंथन बाहेर मारू शकला ना तरी देखील सामन्यामध्ये प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ हा थोडा का ना होईना पण वर येऊ शकतो. आणि असं असताना निश्चित रूपानं इथं मात्र ती खेळी होणार का. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रज्वल डाकी सज्ज होतोय. समोर मंथन डाकी डाकी बंधूंची ही जोडी परंतु आमने सामने आहे. यावेळी मात्र हा देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, कारण एकीकडे जर पाहिलं तर मृणाल वर्सोलकरच्या कॅप्टन्सी अंडर खेळणारा प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर मनीष मोकलच्या अंडर खेळणारा SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघ आहे. आणि असं असताना फलंदाजी करताना साखर संघाला मात्र अडचणीत सापडलंय किंवा अडचणीत ढकललंय ते म्हणजेच आंबेपूर संघानं. पुढचा चेंडू यावेळी इनसाइड आउट. अप्रतिम फटका. इथे मात्र अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मंचाला सलामी देणारा हा फटका. मंथन डाकी जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत या धावांचा फ्लो अशाच प्रकारचा राहणार, कारण आता मात्र यष्टीरक्षकाला विचार करावा लागेल, कारण पहिल्या चेंडूवर 0 धावांवर मंथन डाकीचा झेल सुटला होता. आणि त्याच्यानंतर मात्र जर पाहिलं तर मंथननं काय केलंय. सुमित भगत एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, नक्कीच चूक झाली त्याला माहिती असेल, परंतु वारंवार अशा त्याच्याकडून चुका होत नाहीत. नक्कीच मृणालला इच्छा आहे, अपेक्षा आहे ना मृणालला की अजून एक षटकार आला तर मग आपले गोलंदाज बघून घेतील आणि मंथनकडे ती क्षमता देखील आहे. पुढचा चेंडू यावेळी हा चेंडू हवेत आहे, हवेत उडवलाय फलंदाज मंथन डाकी देखील इथे मात्र बाद झालाय. मंथन डाकी, प्रज्वल डाकी, मोहित डाकी, जर डाकी बंधूंचा जर खेळ पाहिला तर नेहमी शिवरे संघाकडे संघासाठी चांगला होत असतो आणि मंथननं आज जर पाहिलं तर साखर संघासाठी देखील त्याच प्रकारचा खेळ केलाय. इथे मात्र या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावफलकावर धावसंख्या 37 आहे. अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे आणि अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज संकल्प म्हात्रे आलाय. सार्थकला जर पाहिलं तर जबाबदारी दिली होती, पण ती जबाबदारी त्याला जेवढे चेंडू भेटले तेवढ्यांमध्ये पूर्ण करता आली नाही. आजच्या रात्रीमध्ये आपण काय पाहिलं, आजच्या रात्रीमध्ये आपण मृणाल वर्सोलकरचा क्लास पाहिला. आजच्या रात्रीमध्ये आपण जर पाहिलं तर 37 धावा धावफलकावर आहेत. अंतिम चेंडू बाकी आहे. काय झालं? यस यस तिकडे आहे का निर्णय. 8 बाद 37 धावा धावफलकावर आहेत. 8 बाद 37 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज संकल्प या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय. आज आपण मनीष मोकलची अप्रतिम गोलंदाजी पाहिली. आज आपण अक्षय पाटीलचे 6 चेंडू 6 षटकार पाहिले. त्यानंतर लगेचच आपण आदिल कुरेशीचा देखील क्लास पाहिला. यश म्हात्रेचा आज आपण जर पाहिला तर एक वेगळं रूप पाहिलं. आज रात्रीमध्ये भरपूर काही गोष्टी पाहिल्या. आज या रात्रीमध्ये या गोष्टी पाहिल्या असतील, परंतु आज सुपर 8 साठी क्वालिफाय होणारा आणखी एक संघ कोणता असेल. हा चेंडू देखील हवेत आहे. इथे देखील अप्रतिम प्रयत्न आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील हा कॅच कंप्लीट केलाय. इथे मात्र अंतिम चेंडूवर फलंदाज संकल्प म्हात्रे देखील बाद झालाय 37 धावांवर. इथे मात्र प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाची जी इनिंग होती ती इनिंग समाप्त झाले आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज असेल ती म्हणजेच SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाला. आता आकाश सर 38 धावांची गरज म्हटलं तर स्पर्धेचा आजच्या रात्रीचा इतिहास पाहिला तर काही कठीण वाटत नाही आहे, पण कठीण काय सोपं काय हे गोलंदाजांवर अवलंबून असतं, हे फलंदाजांवर अवलंबून असतं. तर फलंदाजीतल्या चुका टाळल्या, क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि तर गोलंदाजी देखील चांगली झाली तर मात्र जर पाहिलं तर निश्चित रूपाने एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर निश्चितच या ठिकाणी पहिली इनिंग संपली 37 धावा धावफलकावर. यानंतर होणारा सामना असेल नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर आणि त्यांच्या समोर खेळणारा संघ असेल रियांश 11 नवगाव. म्हणजे
विनोद वाटकरे आणि पिंट्या पाटील. विनंती असेल लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि या इनिंगसाठी समालोचन करण्यासाठी मी विनंती करतो सर्वांचे लाडके समालोचक यासीन मर्चंट सर यांना. नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. विनोद वाटकरे सुद्धा इथे रियांश 11 नवगाव संघाचे कर्णधार उपस्थित होतात. मी विनंती करतो राकेश जगताप यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. हेड इज द कॉल अँड टेल. 5 षटकांचा सामना असणार. काय डिसिजन पिंट्या? दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. थंडीचा प्रभाव वाढलाय, अशा वेळेला सामने लवकरात लवकर आपल्याला आटपायचे सुद्धा आहेत, कारण 2 सामने अजूनही होणं बाकी आहे. बोलूया समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण पाहतोय 30 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे आणि समालोचन कक्षामध्ये सज्ज झाल्यात आपला आवाज तुमच्यापर्यंत नेण्यासाठी यासीनजी मर्चंट सर. धन्यवाद संदीप. मध्यम सी हवा यहाँ पे चल रही है, दूधिया रोशनी में नहाया हुआ ये मैदान. बहुत ही खूबसूरत ये प्रतियोगिता जिसकी ये दूसरी रात हम एंजॉय कर रहे हैं. जीतने के लिए 30 गेंदें और 38 रनों की ज़रूरत. हालांकि पहली नज़र में बहुत ही आसान सा लक्ष्य ये नज़र आता हुआ, मगर दोस्तों क्रिकेट में कुछ भी आसान नहीं होता, ना ही कुछ मुश्किल होता है. मैच कभी भी बदल सकता है, मैच कभी भी टर्न हो सकता है और मैच में कभी भी फेर बदल भी हो सकता है. सलामी बल्लेबाज के रूप में 2 बल्लेबाज मैदान में नमूदार हो चुके हैं, हितेश पाटिल और कैवल्य पाटिल. मेडेखार से बिलोंग करने वाले हितेश पाटिल जो कि बाएं हाथ के बल्लेबाज है, और उनके साथी बल्लेबाज जिनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं, जिराड़ से बिलोंग करने वाले कैवल्य पाटिल अर्थात विकी. अलग अलग तरह के नाम, पेट नेम से अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी अनेक ऐसे खिलाड़ी हैं जिन्हें पहचाना जाता है. सुनील गावस्कर को भी सनी कहा जाता था, और उसी के साथ विराट कोहली को चिकू भी कहा जाता है. और आप सभी से एक सवाल है कि एक खिलाड़ी अंतर्राष्ट्रीय स्तर में हमने भारतीय टीम में देखा, उनको चीका कहा जाता था. वो चीका कौन है? यस, ये है असली जानकार. बहुत तेज तर्रार गेंद हाफ ट्रैक करती है, उसे उड़ाया है, मगर ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और लंगोन की दिशा में पकड़े गए बड़ी मछली जाल में. पहली गेंद पर पहला विकेट. विकी मैदान से बाहर, फर्स्ट विकेट डाउन. बहुत ही बड़ा झटका दिया, और मैंने कहा था, जी हां, दत्ता नाखवा इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम इस विकेट के लिए, और हर विकेट के लिए 1000 रुपए का इनाम दिया जाएगा. दत्ता नाखवा भी फॉर्म में आ चुके हैं. ऐसी ही शुरुआत होने की अपेक्षा. 1500 रुपए. देखिए अब यहां पे जैसे जैसे रात बढ़ेगी रेट बढ़ेगा. एक विकेट के लिए 1500 रुपए का इनाम अपने नाम कर चुके हैं. पहले ओवर में गेंदबाज मंथन डाकी. मंथन डाकी तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं. कटर का इस्तेमाल करते हैं, गेंद को कट करने की क्षमता है. हाफ ट्रैकर गेंद जरूर थी, मगर वहां से उछलती हुई ये गेंद ऑप्शन के बाहर जा रही थी. उसे अक्रॉस द लाइन के लिए की कोशिश की. गेंद बहुत देर तक हवा में और वाइडिश लॉन्गॉन की दिशा में. बहुत ही शानदार कैच. पहले विकेट के पतन के बाद दूसरे बल्लेबाज आए हैं परेश जड़े, मैन फ्रॉम नौगांव. लखमादेव नौगांव से बिलोंग करने वाला शांत और बहुत ही संयमी ये खिलाड़ी. हालांकि वेल एजुकेटेड है, बीएससी उन्होंने की है, मगर मैं आपको थोड़ा सा सरप्राइज करूंगा. मैं भी सरप्राइज हुआ था, बीएससी होने के बावजूद मास्टर्स उन्होंने किसमें किया होगा या कर रहे हैं तबले के ऊपर. तो बहुत ही अलग ये इंसान है, बहुत ही अच्छे इंसान है.
परेश, जी हां, इसमें दबा कवर के ऊपर से लॉफ किया है, डीप कवर में फील्डर तैनात और इसी वजह से परेश को मिलेगा मात्र 1 ही रन। परेश ने इस 1 रन के साथ अपना अकाउंट ओपन किया और अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया है। साथी बल्लेबाज हितेश पाटिल जो कि बाएं हाथ के बल्लेबाज है। हमेशा हमें ये खिलाड़ी सौरभ गांगुली अर्थात दादा की याद ताज़ा करते हैं, क्योंकि दादा भी इसी तरह से बाएं हाथ से बल्लेबाजी करते थे और जब गेंदबाजी करने का मौका आता था तो राइट हैंड से गेंदबाजी करते थे। ये भी खिलाड़ी इसी तरह से खेल करते हैं। ओहो, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया है, चुंबन लेकर सीधा विकेट कीपर के हाथों में 1500 रुपए का इनाम। मिस्टर दत्ता नाखवा, मैन फ्रॉम साखर, और नीलेश चौलकर, इनकी तरफ से ये 1500 रुपए का इनाम हर विकेट के लिए। मजा आएगा इस मैच का। इतना आसान नहीं है गेंदबाजी करने वाली टीम को हराना। प्रदीप स्पोर्ट्स नौखार, प्रदीप स्पोर्ट्स साखर ये टीम यहां पे जीत की जज्बे से उतरती हुई दिखाई दे रही है। हर एक गेंद के ऊपर यहां पे रोमांच बढ़ता हुआ दिखाई देगा। कमाल की गेंदबाजी की है पहले ओवर में मंथन डाकी से, यही अपेक्षा थी। मंथन डाकी इसी के लिए जाने जाते हैं। मंथन डाकी, सही लंबाई और सही दिशा, उसी के साथ गेंद को कट करने की क्षमता, और इसी वजह से उनके ऊपर हल्ला करना, उनके ऊपर बड़े शॉट खेलना बहुत मुश्किल होगा। ये पहले ओवर में साफ छलकता हुआ। हालांकि यहाँ पे 30 गज का दायरा है, नई गेंद को हैंडल कर रहे हैं। नई गेंद को हैंडल करना इतना आसान नहीं होता, मगर इसके लिए एक स्पेशलिस्ट गेंदबाज की ज़रूरत होती है। उसके ऊपर महारत हासिल होनी पड़ती है। वो महारत हासिल की है मंथन डाकी ने, मगर इसमें दबाव उड़ाया है बैकवर्ड स्क्वायर लेके जानिब। आहा, जहां पे 6 रन मिल सकते थे, मिला है मात्र 1 ही रन। बल्लेबाज थोड़े से निराश होंगे, बाएं हाथ के बल्लेबाज ऋषभ गोंदली, नए बल्लेबाज जो कि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। लेकिन सर, क्रिकेट का खेल भी लूडो की तरह रहता है। तमन्ना तो मन में 6 की होती है, लेकिन एक आए तो चलना पड़ता है। जी हाँ, यहाँ पे शायद इस फैसले को चुनौती दी गई है। वहाँ पे 1 रन है या 6 रन है, ये देखना चाहते हैं। मगर क्या कमाल की शुरुआत की है मंथन डाकी ने। पहली 4 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च करते हुए 2 बल्लेबाजों को चलता किया है। ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज आउट होने के बाद मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे ज़रूर आया था, और उसे परे होने के लिए, उस मनोवैज्ञानिक दबाव को हटाने के लिए एक जोरदार यहाँ पे शॉट देखने को मिला। हुक करने की कोशिश की बैकवर्ड स्क्वायर लेग की जानिब। गेंद हवा में थी, मगर क्या वो डिक्लेयर जोन में जा चुकी है? क्या ये छक्का मिलेगा? सवाल निशान जरूर है, मगर हमारे ऑफिशियल अंपायर उसे टटोलते हुए, उसे चेक करते हुए, देखिए आपके स्क्रीन पर किस तरह से वो शॉट खेला था। सर 1 ही रन, जी हाँ 1 ही रन यहां पे मिलेगा। फिर से एक बार हुक करने का प्रयास, मगर इसमें दबा गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया। गेंद फाइन लेग की दिशा में, फिर से एक बार डिक्लेयर जोन में 1 ही रन आएगा। देखते देखते यहां पे 5 गेंदें हो चुकी है और मात्र 3 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। जीतने के लिए कुल मिला के मैं फिर से एक बार यहां पे याद दिलाना चाहूंगा, 38 रनों की जरूरत। 5 ओवर का ये मुकाबला है, 5 ओवर का मुकाबला, 30 गेंदें 38 रन, यानी हर ओवर में तकरीबन आपको 9 रन बनाने हैं, 8 साढ़े 8 रन बनाने हैं। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया है, उसी रीजन में गेंद
मगर इस मर्तबा मिलेंगे पूरे 6 रन। बहुत ही बढ़िया स्ट्रोक रहा यहाँ पे ऋषभ गोंदली का, और इस छक्के की सहायता से रनों की संख्या ने छलांग लगाई है। छलांग लगाकर रनों की संख्या जा पहुंची है 9 रन। 9 रन 2 विकेटों के नुकसान पर। बघा इथून ऋषभ गोंधळीची फटकेबाजी चांगली झाली आहे, मोठा फटका जरूर आलाय ऋषभसाठी। एक रिअल टाइम चेक करूयात, ऋषभने इथून मैदानावरती चांगला खेळ करून दाखवावा लागेल, कारण पहिली विकेट कैवल्य पाटील इथे मात्र लवकर बाद झालाय। या आधीच्या मॅच मध्ये ऋषभने मोठी फटकेबाजी केली होती, मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती कैवल्य होता म्हणून तो रिलॅक्स होता। इथून मात्र मॅचला जर शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जायचं असेल, फाईट फॉर द फिनिश करायची असेल, तर ऋषभला नॉन स्ट्राईक एंडवरती कोण आहे, आपल्या विकेटचं महत्त्व काय आहे हे ओळखून कामगिरी करावी लागणार आहे। कारण धावफलकावरती आपण पाहिलं तर केवळ 9 धावा जमा झाल्या, 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला गेलाय। अजूनही 4 षटकांमध्ये आवश्यकता आहे 29 धावांची। स्ट्राईक एंडवरती अर्थातच आपण पाहतोय परेश जडे, 9व्या विभागातील हा खेळाडू, एक नवेदित खेळाडू म्हणून ज्याची ओळख यावेळेला मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय। 1 धाव अगदी सहज पद्धतीने पूर्ण केली आणि धावफलक इथून मात्र डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचलाय। या स्पर्धेची सुरुवात आपण पाहिलं 9 तारखेपासून झाली। 9 आकडा ज्यांना खऱ्या अर्थानं आपण जर पाहिला फार महत्वाचा अंकगणित आहे। स्टीव्ह जॉब्स यांनी आपण जर पाहिला तर अर्थातच 9 तारखेलाच आपण जर पाहिला तर आयफोन प्रकाशित केला होता 2007 मध्ये। त्यामुळे प्रत्येक संघामध्ये कमीत कमी 3 ते 4 खेळाडू सापडतील जे आयफोनचा वापर करतात। मग त्यांना माहिती असला पाहिजे की आयफोनचे जनक कोण आहेत आणि मग हा आयफोन कधी लॉन्च झाला होता। 2007 मध्ये अशा पद्धतीचा आयफोन संपूर्ण विश्वाला पाहायला मिळाला। मैदानावरती चांगला खेळ झालाय, कौतुक करावं लागणार आहे सार्थक सर पाटीलचं। चांगली गोलंदाजी केली जाते, बघा त्याच्या उंचीचा तो योग्य वापर करतोय। पातळ शरीरयष्टी असणारा खेळाडू आहे, वेगावरती स्वार करून गोलंदाजी करतोय आणि ऋषभ गोंधळी मैदानावरती आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करेल। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल। क्षेत्ररक्षक चुकी करतायत, परेश झडेला ही धाव घ्यायची होती, मात्र ऋषभने म्हटलं रिस्क नको, संघ अडचणीत आहे। धावफलक आता इथून मात्र 1 ओव्हर 11 ही धावसंख्या आपण पाहतो, जिथे दुसरं षटक प्रगती पथावरती आहे। बाळकृष्ण दरणे गुरुजी यांचं आपण कौतुक करूयात। सातत्याने क्रिकेट स्पर्धेवरती समालोचकांना ब्रेक असतो, मात्र गुणलेखकाला ब्रेक नाही आणि त्यामुळे त्यांचं कौतुक केलं गेलं पाहिजे। यावेळेला परेशचा फटका चुकलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली कोण येणार, इथे मात्र काय घडलं, 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, दोघांच्या साथीने ही कॅच पकडली गेली। इथून मात्र परेश झडेला बाद व्हावं लागणार आहे, सार्थक सर पाटीलचं कौतुक करावं लागणार। या विकेटसाठी सन्माननीय दत्ता नाखवा यांच्याकडनं 1500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल। आपण चांगला खेळ करून दाखवा। दत्ता नाखवा आणि चौलकर यांच्याकडनं हे एकत्रित पारितोषिक दिलं जाणार आहे। निलेशजी चौलकर क्रिकेटचे हरिउन्नरी व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि आपल्या संघाला आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी वाटेल तेवढे पैसे खर्च करण्याची मानसिकता हे त्यांनी दाखवून दिली। परेशचा फटका चुकला, शॉट सिलेक्शन संपूर्णपणे चुकलं। इथून मात्र अनुभवाची कमतरता पाहायला मिळाली। अनुभवी खेळाडू नेहमी आपण जर पाहिलं शॉट सिलेक्शन वरती लक्ष देतात, सिंगल डबल वरती लक्ष देतात, मात्र अनुभवाची कमतरता निश्चित रूपाने होती। मैदानाच्या आत सुमित भगत नौखारचा एक स्टार खेळाडू मैदानाच्या तैनात झालेला आपण पाहतोय। सुमितला इथून संघाची गरज ओळखावी लागणार आहे, चांगली कामगिरी करून देणं ही काळाची गरज आहे। चला सुमितच्या वाटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, मग कॅच वरती यायचं की नाही, चेंडू बाउन्स करून 4 जाईल की काय, या अपेक्षेमध्ये मात्र केवळ 1 धावेवरती समाधान मानावं लागेल। पुन्हा एकदा कौतुक करूयात सार्थक सर पाटीलचं। आपण जर पाहिला तर अलिबाग कोळीवाडा विभागातील खेळाडू ज्याने आजच्या रजनीमध्ये सर्व मेटपाडा विभागातील खेळाडू आपण पाहिला ज्यांनी आज सर्वांची मनं जिंकलीत।
आहा, फुलर लेन, सरप्राइजिंग डिलिव्हरी. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात, हेच पाहायला मिळालंय. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त. पहिल्या षटकामध्ये 9 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात. महागाईच्या जमान्यामध्ये कंजूसगिरीने वागलं पाहिजे. क्रिकेटच्या मैदानावरती गोलंदाज कंजूस असला पाहिजे आणि त्या दिशेने सार्थक सर पाटीलचं हे पहिलं पाऊल पाहायला मिळालंय. कैवल्य पाटील 0 धावसंख्येवरती बाद झाला. हितेश पाटील 0 धावसंख्येवरती बाद झाला. मग त्याचा शिल्पकार कोण होता? MD अर्थात मंथन डाकी, ज्यांनी चांगली कामगिरी करून दिली आहे. सुरुवात दमखम अप्रतिम पाहायला मिळाले. अर्ली विकेट्स, अर्ली ब्रेक थ्रूज हे प्रतिस्पर्धी संघाला नेहमी बॅकफुटवरती ढकलणारी कामगिरी करते. अर्ली ब्रेक थ्रू हे नेहमी डॉमिनेटिंग असतात आणि त्याचमुळे का होईना मॅचचा टोन सुद्धा सेट करणारे असतात, हे विसरून चालणार नाहीये. षटक क्रमांक 3, सांघिक 3 तर वैयक्तिक 2रं षटक घेऊन मंथन डाकी पुन्हा एकदा हरिओम म्हटला आणि सज्ज झालाय. मंथन डाकी आपण पाहिलं ना तर डॉकयार्ड या विभागामध्ये कार्यरत आहे आणि CHA प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये एक हाती किल्ला लढवतो, डंका वाजवतो आणि अलिबागचं नाव नेहमी अग्रस्थानी नेतो. वेगवान गोलंदाजी, तेज तर्रार मारा. पुन्हा एकदा इथून मात्र सुमित भगत सारख्या फलंदाजाला बॅकफुटवरती ढकललंय. हाशिवरे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. प्रॅक्टिस सेशन मध्ये आपण पाहिलं तर मंथन सिमेंटच्या विकेटवरती नेहमी गोलंदाजी करतो. मग सिमेंटच्या विकेटवरती कशा पद्धतीने उसळी प्राप्त होते, वेगावरती नियंत्रण कसं ठेवावं याचा अभ्यास त्यांनी घेतलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबल जरूर झालाय, मात्र केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. इथून एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, कारण धावा आपण जर पाहिलं 5 षटकांमध्ये केवळ 38 जमा करायचे आहेत. मग अशा वेळेला एखादी छोटीशी पार्टनरशिप, एखादा मोठा फटका या मॅच मध्ये कलाटणी देऊ शकेल. SP सुपर प्लेयर्स अंबेपूर संघ इथून मात्र आपण पाहतोय फलंदाजी करतोय, प्रयत्न करणार आहे इथून चांगली कामगिरी करण्याचा. मनीष मोकल संघाचा कर्णधार, ज्यांनी गोलंदाजी कमालीची केली, इथून मात्र दुहेरी भूमिका बजावी लागणार आहे. मैदानावरती ऋषभ गोंधळी थोडासा गोंधळलाय, अडचणीत आलाय, बॅकफुटवरती गेलाय, चकलाय, चुकवला गेलाय. मंथन डाकीने आज आपल्या गोलंदाजीचा क्लास, वर्चस्व आणि खारेपाट विभागातील गोलंदाज कशी चांगली गोलंदाजी करतात ना त्यावरती शिक्कामोर्तब केलंय. एक्झाम्पल सेट केलं युवा गोलंदाजांनी कशी कामगिरी करावी. येणारे 14 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. लो स्कोरिंगची मॅच आहे. लो स्कोरिंगच्या मॅचेस इंटरेस्टिंग होतात. मंथन डाकीचं हे षटक संपल्यानंतर उर्वरित 2 षटकं कोण टाकणार यावरती सुद्धा या मॅचचं चित्र अवलंबून आहे. कव्हरच्या डोक्यावरून गॅप मध्ये फटका खेळलाय. ऋषभ गोंधळीचं कौतुक करावं लागेल. पेशन्स ठेवले, संयम ठेवला. त्याला माहिती आहे इथून विकेट टिकून खेळलो तर आणि तरच या मॅच मध्ये कमबॅक करता येईल. कारण सलामीची जोडी, मग तो कैवल्य पाटील असू देत, मग तो हितेश पाटील असू देत, जे शून्याच्या भोपळ्यावरती बाद झालेले आपण पाहिले. त्यामुळे इथून मधल्या मिडल ऑर्डर मध्ये ऋषभ गोंधळी, सुमित भगत या जोडीला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला आणखीन एखादी विकेट मिळाली ना तर या मॅच मध्ये चुरस्ता, रोमहर्षकता वाढणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच कालावधी हवेत. क्षेत्ररक्षकाने सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडलाय. व्हाट फंटास्टिक क्रॉट, जबरदस्त कॅच मैदानावरती पकडली. मंथन डाकी पुन्हा एकदा म्हणतोय की माझ्याकडे कलात्मकता आहे. रोनित नाखवा काय कॅच पकडली आहे. चेंडू जेव्हा हवेत होता ना त्यावेळेला प्रोलिंगचे कॅमेरामन धोंडो रे साजना सारखा या चेंडूला शोधत होते. बघा चेंडू किती हवेत गेला होता. कॅमेरा बघ काय कमालीचं झालंय.
सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली गेली, चेंडूवरती नजर ठेवलं गेलं, स्वतःचं बॉडी बॅलन्स ठेवलं आणि तदनंतर मात्र ऋषभ गोंधळीला विकेट गमवावी लागली. चला नवीन फलंदाज लगेच या, अजिबात जास्तीचा वेळ वाया जाणार नाही याची काळजी घेऊया. टीम कॅप्टन मनीष मोकल उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. इथून मात्र आपण पाहिलं एसपी सुपर प्लेयर्स अंबेपूर संघाचा हितेश डावखुरा फलंदाज सपशेल अपयशी ठरला आणि तदनंतर मात्र ऋषभ गोंधळी ज्यांनी चांगली सुरुवात मिळवली जरूर होती, मात्र त्याला शेवट गोड करता आलेला नाहीये. आपल्या इनिंगला मोठ्या इनिंग मध्ये बिल्ड करता आलेलं नाहीये, हे कटू सत्य मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. संकल्प मात्रे गोलंदाजीसाठी आलाय. येणारे 12 चेंडू विजयासाठी 10.50च्या सरासरीने 21 धावांची आवश्यकता. 12-21. प्रत्येक विकेटसाठी 1500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. मग एका बाजूला सन्माननीय दत्ता नाखवाजी तर दुसऱ्या बाजूला चौलकरजी यांच्याकडनं आहे पारितोषिक. आहा, चेंडूची उसळी चिंताकारक आणि त्याचमुळे का होईना संकल्पचा हा चेंडू फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेबाहेर होता हे ओळखलं गेलं. वाईड चेंडू आहे, पंचांनी वॉर्निंग दिली आहे, 1 बाउन्सचा इशारा आलाय. मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये 1 बाउन्स आल्यानंतर मात्र पंच अतिरिक्त धावा देत असतात, शिक्षा ठोठावत असतात, हे आपण पाहिलंय. 18 ऑन स्कोरबोर्ड. 4 फलंदाज बाद झालेत. कटू सत्य मैदानावरती 12 चेंडू 20 धावा हव्या असताना इथून मात्र चेंडू घोषित परिसरात जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न होता, ऑनसाइडच्या दिशेने सफल झाला होता, मात्र कौतुक करावं लागणार आहे. संकल्प मात्रे वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. येणारे 11 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत ना, त्यांनी मैदानावरती त्यांना माहिती आहे की सुमित भगत आहे, एक मोठा फटका खेळला तर त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि मग तो मोठे फटके खेळू शकेल. मात्र मोठ्या फटक्यांपासून सपशेल वंचित ठेवले. संकल्प मात्रे कौतुक करावं कमी आहे. ट्वेंटी ऑन स्कोरबोर्ड. 20 धावा धावफलकावरती लागलेत. येणारे 10 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. 8 धावा जास्त आहेत. कॅप्टन स्वतः मनीष मोकल स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण पेट्रोलिंग करण्यासाठी क्षेत्ररक्षक तयार आहेत. मनीष मोकल ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळतोय. सिंगल वेगाने घेतले आहे. डबलचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण तेथील क्षेत्ररक्षक त्याचा आविर्भाव त्याचा ॲटिट्यूड केवळ 1 धाव पुरेशी आहे असं सांगणारा आहे. 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. एका बाजूला आपण पाहतोय एसपी सुपर प्लेयर्स अंबेपूर संघ, सवाई पाटीलजी यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. तर दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच जनार्दनजी नाखवा यांचा हा संघ आहे. जनार्दनजी नाखवा तदनंतर दत्ता नाखवा स्वतः मैदानावरती उपलब्ध आहेत. आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी 100% मेहनत घेत आहेत. संकल्प मात्रे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. मित्र तू कॅच नाही, मॅच सोडली आहेस. लक्षात ठेव, छोटा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. चुकी झाली आहे. सुमित भगतची कॅच सुटली. सुमित भगतला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं आहे, हे विसरू नका. धावफलकावरती नजर टाकूयात. 23 धावा लागल्यात. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं 15 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 15 धावा.
वळूयात मैदानावरती. ओव्हर द विकेट गोलंदाजी. आहा, वेगवान गोलंदाजी. बॅटचा वरची कड हे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. संकल्पने सांगितलं यादीच्या चेंडूवरती भले काही होऊ देत, नवीन चेंडू नवीन संधी घेऊन येतो. आणि मग यावेळेला कॅप्टन मनीष मोकलला त्याने तंबू मध्ये परतवलंय. ही मॅच आता मात्र आपण पाहिलं तर SP सुपर प्लेअर अंबेपूर संघासाठी कठीण होऊन पाहते. जसजशी विकेट गेली ना तसतशी प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे संघमालक सन्मान्य जनार्दनजी नाखवा, दत्ता नाखवा आणि अर्थातच निलेशजी चौलकर हे खुश झालेत. एक चावी सापडली आमच्याकडे. हिरो कंपनीची हे पॅशन असावी, ज्याची कोणाची आहे त्यांनी ओळख पटवून समालोचन कक्षातून घेऊन जावं. येणारे 7 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आत वैभव पाटील. आज वैभवला वैभवशाली कामगिरी करून दाखवावी लागेल. आहा, वेगवान तेज तर्रास संकल्प पाटीलने आज मैदान गाजवले. संकल्प म्हात्रे हा शिवराला बिलॉंग करणारा खेळाडू आणि इथून मात्र मंथन डाकी आणि संकल्प म्हात्रे यांनी सर्वांची मनं जिंकलेली आपण पाहतो. दाफलकावरती 23 धावा. येणारे 6 चेंडूवर विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. हृदयाचे ठोके अजूनही वाढून देणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपरचं आपण कौतुक केलं पाहिजे, ज्याने विकेटच्या पाठीमागे चांगलं ग्लोव्ज वर्क केलं. ऋषिकेश झावरे, 3 बंधू ज्यांनी क्रिकेटमध्ये आपलं चांगलं योगदान दिलंय. मग तो ऋषिकेश झावरे असेल, भूषण झावरे असेल आणि ऋतिक झावरे असू देत, त्यांनी तिघांनीही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ करून दाखवला. आणि 2 भाऊ ऑलरेडी क्वालिफाय झालेत. 3रा भाऊ होणार का, यासाठीची जगदोज आहेत मैदानावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 अर्थात षटक क्रमांक 5 गोलंदाजीच्या मोर्चावरती रोनित नाखवा. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे टीम ओनर सन्माननीय दत्ता नाखवा यांचे चिरंजीव मैदानावरती गोलंदाजी करतायत. रोनित नाखवा आपण पाहतोय साखर गावाला बिलॉंग करतो. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याची वर्णी लागली आहे. स्ट्राइक एंड वरती कोण आहे? सुमित भगत. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. मॅचचा रिझल्ट काही असू देत, तो एक छोटा क्षेत्ररक्षक आहे ना, त्याला आज मात्र झोप लागणार नाहीये, कारण सुमित भगतची त्याच्याकडनं कॅच सुटली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. यावेळेला मैदानावरती काय घडलं? सुमित भगत ने स्ट्राइक रोटेट केली होती का? दोघं एकमेकांना क्रॉस झाले होते का? हे चित्र बघितलं जाईल. क्रॉस होता की नाही यासाठी 3ऱ्या पंचांची मागणी केली जाईल. इथून जर क्रॉस झाले असतील तर SP सुपर प्लेअर अंबेपूर संघ मात्र अजूनही या मॅच मध्ये आपलं आव्हान कायम आहे असा इशारा देईल. मात्र हे 2 फलंदाज जर क्रॉस झाले नसतील आणि सुमित भगत जर बाद झाला तर मात्र प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ या मॅच मध्ये आपलं वर्चस्व नावलौकिक कायम ठेवेल, यात ते मात्र शंका नाहीये. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा चित्त थरार आपण अनुभवतोय. डिसिजन पेंडिंग आहे. 2 फलंदाज क्रॉस झाले होते का? खूप मोठा प्रश्न आहे. ₹1000 कॅश प्राइज आलाय.
दत्ता नाकवा कळवतील की गोलंदाजाला द्यायचंय की क्षेत्ररक्षकाला द्यायचंय. चला पारितोषिक वाढलंय, गोलंदाजाला 1000, क्षेत्ररक्षकाला 1000. शेअर मार्केटचा जसा भाव वाढावा ना त्या पद्धतीने दत्ता नाकवा यांनी आपली पारितोषिकांची वाढ केलेली आपल्याला पाहायला मिळतात. रसिक मायवा प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. मैदानावरती दुसरी धाव घेण्याचा आग्रह केला गेला. 5 चेंडूंमध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. मग बाद कोण आहे याच्यावरती चर्चा रंगेल. एका बाजूला वैभव पाटील, दुसऱ्या बाजूला सुमित भगत. सुमित भगत जर बाद झाला ना तर SP सुपर प्लेयर्स अंबेपूर संघ बॅकफुट वरती पाहायला मिळेल. डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच पडताळणी करतायत की खरंच हे 2 फलंदाज क्रॉस झाले होते का. मग क्रॉस झाले त्यावेळेला बेल्स उडाल्या होत्या का. सगळ्या गोष्टींची योग्य ती पडताळणी केली जाते. साखरवाले म्हणतायत की सुमित भगत आउट असावा. अंबेपूरवाले म्हणतायत वैभव पाटील आउट झाला तरी चालेल, आमचं आव्हान आम्ही कायम ठेवू. सुमित भगत वरती हा विश्वास आहे. मग हा विश्वास आता मात्र अवलंबून आहे तिसऱ्या पंचांवरती. बाद कोण असेल. डेंजर एंडला वैभव जरूर होता, मात्र दोघांची स्ट्राईक रोटेट झाली होती का, एकमेकांसोबत ते क्रॉस केले होते का. फटका ऑनसाइडच्या दिशेने ताकदीने खेळला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली फेक झाली. मात्र असं असताना जोपर्यंत क्रॉस केलं तोपर्यंत आपण पाहतोय बाद व्हावं लागेल. सुमित भगतला काय कमालीचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. SP सुपर प्लेयर अंबेपूर संघाला मोठा हादरा लागलाय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने जणू काही मैदानावरती साखर वाटायला सुरुवात केली आहे. कारण सुमित भगत इथून मात्र बाद झालेला आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अनिकेत जातोय. स्ट्राईक एंड वरती वैभव पाटील आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 14 धावा. एक मोठा फटका या मॅचचं आख्यायिका चित्र बदलून देऊ शकेल. डावखोरा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे. कैवल्य पाटील आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चिंतेत आहे कारण ही मॅच फार महत्वाची आहे. जो जिंकेल तो पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल, त्याचा प्रवेश निश्चित होईल, वाट सोपी होईल. वैभव पाटील स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. आहा, या मॅचला कलाटणी मिळणार का. आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांनी चेंडूला वाईड घोषित केलाय. या परिस्थितीत आलेला हा वाईड परिस्थितीला आणखीन वाईट करेल का. धावफलकावरती नजर टाकूयात. धरणे गुरुजी कळवतायत येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. सन्मान्य प्रशांतजी नाईक यांनी आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा आणि रोमहर्षकतेच्या दिशेने वाटचाल करते. वाईड साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. पंच तटस्थ होते, त्यांची नजर होती. मात्र आपल्याकडे संधी आहे तर आपण रिव्ह्यू घेऊयात असं काहीच म्हटलं गेलं. वाईड बॉल आहे. येस, इट इज अ वाईड डिलिव्हरी. बघा, कधी कधी मला असं वाटतं टेक्नॉलॉजी शाप आहे की वरदान. टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग आपण करून घेतो, मात्र आपल्याकडे असलेल्या अधिकच्या टेक्नॉलॉजीचा आपण गैरफायदा सुद्धा घेतो. गरज नव्हती अशा रिव्ह्यूची, मात्र कुठेतरी वेळ घेतला गेला. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ इथून मात्र आपण पाहतोय 5 चेंडूंमध्ये 13 धावा डिफेंड करायच्यात. SP सुपर प्लेयर अंबेपूर संघ 5 चेंडूंमध्ये 13 धावा करायच्या. स्ट्राईक एंड वरती वैभव पाटील आहे.
मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धावेचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज आयाराम और गयाराम. अनिकेत बाद झालाय. 4 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. 4-12. सात फलंदाज बाद झालेत. धावफलकावरती आपण पाहिलं 26 धावा जमा झाल्यात. अनिकेत बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती जरूर आलाय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. आलेली विकेट साखर संघासाठी उपयुक्त आहे. आहा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू घोषित परिसरात. केवळ एक धाव मिळेल. रोनित नाखवा मैदानावरती चांगला खेळ करतोय. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके खेळायचे. वैभव पाटील मारू शकेल का? चिंतेचा विषय. एसपी सुपर प्लेयर्स अंबेपूर संघ ऑन पेपर एक मोठा संघ बघितला गेला, ज्याच्यामध्ये मनीष मोकल, भूषण मोकल, कैवल्य पाटील, निकेश पाटील, हितेश पाटील, सुमित भगत, ऋषभ गोंधळी, प्रमोद भगत असले खेळाडू होते. मात्र असं असून सुद्धा मैदानावरती वास्तविक रूपया नामुष्की आली आहे. धावची स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाची पकड चांगली पाहायला मिळते, कारण धरणे गुरुजी कळवतात की 8व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. त्यामुळे एसपी अंबेपूर संघ इथून मात्र बॅकफुटवरती पाहायला मिळेल. काल 4 संघ आपण पाहिले ज्यांनी सुपर 8 मध्ये प्रवेश केला. आजचे 4 संघ कोण असतील त्यासाठीची जगदोजहद मैदानावरती चालू आहे. चेंज ऑफ पेस. चेंडूने काटा बदलला, तोच काटा फलंदाजाच्या जिव्हारी लागलाय. हे चित्र आपण पाहतोय. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता असणार आहे. 2 चेंडू 11 धावा. गोलंदाजाचं कौतुक करूया. रोनित नाखवा एक नवेदित खेळाडू ज्याने चांगला खेळ करून दिलाय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून संघाची मध्ये भूमिका बजावतोय. चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू आला. या मॅच मध्ये केवळ औपचारिकता बाकी. साखर संघ इथून मात्र आनंद साजरा करतोय. प्रदीप स्पोर्ट्स साखर मैदानाच्या आत कोणी जायचं नाहीये. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ लक्षात घ्या. आपले चाहते, आपला सपोर्टर, मैदानाच्या आत कोणी जायचं नाहीये. दखल घ्या. अशा पद्धतीने प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ विजेतेपद प्राप्त करतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. एसपी सुपर प्लेयर अंबेपूर संघ हार्ड लक. आपल्या माध्यमातून चांगला खेळ जरूर झाला, मात्र प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार मंथन डाकी स्वतः चांगली गोलंदाजी केली. फलंदाजी गोलंदाजी या बळावरती आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये प्रवेश केलेला आपण पाहतोय. व्हेरी वेल डन. सन्मान्य दत्ता नाखवा, आपल्याला विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मोठा बंडल आलाय.
अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा चित्तथरार आपण अनुभवतोय. एका बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर